तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा पक्या ब्लॉगर नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण आलतो भाऊ आपल्या धामणगावमध्ये. कसं आहे ना, पावसाचं वातावरण एकदम भारी झालं, असं एकदम भारी वाटत होतं तिथं. तर कसं आहे ना, मग चला घ्यायचं होता आपल्याला पण मग बाजार वगैरे करून मग काय घेतली भाऊ बाजारात गाडी बिडी पार्किंग लावून मग नंतर आलो भाऊ बाजारामध्ये. म्हणलं आता काय घ्यावं, हे डोकं चलत नव्हतं पण म्हणलं आता विचार करून 100% घ्यावं तर लागणारच आपल्याला. तर काहीतरी न्यावाच लागणारच आहे. मग काय पहिल्या सुरुवातच आलोत भाऊ आपण. मग ह्या काकापाशी म्हणलं काकाला म्हणलं आता करा भाऊ काहीतरी नियोजन, तुम्ही पिशी भरायचं. नंतर कसं आहे ना भाऊ घेतला बाजार वगैरे. नंतर बाजार वगैरे घेऊन आपण आलतो वरती. मग म्हणलं आता चला भाऊ. तर वरती आल्यात आपले कार्यकर्ता भेटले भाऊ. त्यांनी केला भाई लांबून विषय. नंतर आलतो भाऊ आपण कृषीच्या दुकानामध्ये. म्हणलं आता पाऊस पण चालू झाला आता. म्हणलं आता काहीतरी घ्यावं तर लागणारच आहे. मग कसं आहे ना आलतो मग आपण कृषीच्या दुकानामध्ये. तर काय तेवढं त्याचा आलता भाऊ. मग पाऊस पण नंतर तिथं होतं भाऊ लग्न. मग काय आपल्याला जायचं होतं त्या लग्नामध्ये. मग आलतो आपण संत आंबो लॉन्समध्ये. एकदम भारी वातावरण एकदम भारी झालं भाऊ. पण म्हणलं आता लग्न आपण यायच्या आधीच लागलं होतं. म्हणलं आता आपण लय चुकीच्या टायमाला होतं. पण तेवढं ते कार्यकर्ते भेटले भाऊ तिथं. म्हणलं आपल्याला पण ब्लॉकमध्ये घेऊ 100%. मग काय हो कार्यकर्ता भाऊ नवरदेव बघून आहे ना लय डिप्रेशनमध्ये गेलता. म्हणलं डिप्रेशनमध्ये जाऊ नका, चला आता गार्डनमध्ये जाऊ आपण. तर नंतर आलो भाऊ बाहेर आलो. ते म्हणले भाऊ दिल गार्डन हो आहे. अरे भाई तो शब्द ऐकून असं म्हणायला भारी वाटलं. म्हणलं मग काय भाऊ म्हणलं आता काहीतरी जेवणाचं पण नियोजन लावावंच लागणार आहे. मग कसं आलोत भाऊ आपण जेवणाच्या हॉलमध्ये. म्हणलं आता वाढा भाऊ पटापटाला आपल्या कार्यकर्त्याला गुलाबजामू खावा वाटलेत. मग तिथून पुढे काय जेवण वगैरे आलोत. मग बाहेर मग कसं काय वातावरण एकदम भारी वगैरे झालं. मग आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.